नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत चीजी आणि हेल्दी असे पोटॅटो टाकोज, ज्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स आहेत आणि हे गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे। तर कढाईमध्ये तेल घालून गरम करून घ्यायचं आणि गरम करून घेतलेल्या तेलामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घ्यायचं। लसूण छान परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स घालायचे। मी इथे पत्ता गोबी, शिमला मिरची आणि कॉर्न घातलेले आहेत। व्हेजिटेबल्स 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये घरी असलेले मसाले घालून घ्यायचे, जसे तिखट, मीठ, हळद आणि धनेपूड घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चपातीकरिता भिजवून घेतलेल्या कणकेमधून आपल्याला चपाती करून घ्यायची आहे, किंवा मग तुम्ही उरलेल्या चपातीचे सुद्धा हे टाकोज बनवू शकता। चपाती करून झाल्यानंतर त्यावर टोमॅटो केचप लावून घ्यायचं, एका साईडला स्टफिंग भरून घ्यायची आणि चीज किसून घालायचं। त्यानंतर उरलेली चपाती त्यावर दुमडून घ्यायची। आता हे तयार झालेले टाकोज आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं किंवा मग बटर लावून घ्यायचं आणि हे टाकोज ठेवून खरपूस असे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे। तर इथे तयार झालेले आहे चीजी असे पोटॅटो टाकोज। हे टाकोज हेल्दी असल्यामुळे तुम्ही हे मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।